दरम्यान व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या करारांना देखील मंजुरी देण्यात आली। 2030 पर्यंत भारत आणि रशिया यांच्यामधील व्यापाराचा रोडमॅप निश्चित करण्यात आलाय। भारत आणि रशियाने कोणते महत्त्वाचे 7 करार केलेत पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। पुतिन यांच्या भारत भेटीत 7 मोठे करार। मोदी पुतिन यांची इंधन खरेदीची डीलही पक्की। 2030 पर्यंत भारत रशिया व्यापाराचा रोडमॅप सेट। गेल्या 25 वर्षांपासून व्लादिमीर पुतिन रशियाच्या सत्तेत आहेत, तर पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले। हे दोन्ही नेते सत्तेच्या केंद्रस्थानी असताना भारत रशिया मैत्री अधिक दृढ झाली आहे आणि पुतिन यांच्या या दौऱ्यातनं दोन्ही देशांमधील व्यापारी, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला। हैदराबाद हाऊसमध्ये मोदी आणि पुतिन यांच्यात जवळपास 1.5 तास बैठक झाली। या दरम्यान रशिया आणि भारतात अनेक महत्त्वाचे करार झाले। शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात दोन्ही देशांनी महत्त्वाचा करार केला, ज्यामुळे दोन्ही देश एकमेकांसोबत तंत्रज्ञान विकसित करतील। दोन्ही देशांनी स्थलांतर आणि हालचाली सुलभ करण्याबाबत करारावर स्वाक्षरी केली। यामुळे रोजगार किंवा व्यवसायासाठी एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणं सोपं होईल। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत। यासोबतच अन्न सुरक्षा या क्षेत्रातील सहकार्याबाबत दोन्ही देशांचं एकमत झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करतील। अशा महत्त्वाच्या करारांमधनं दोन्ही देशांनी 2030 पर्यंतचा रोडमॅप निश्चित केलाय। दोन्ही देशांमध्ये आयात निर्यातीचे दरवाजे खुले होतील। याशिवाय रशियन नागरिकांसाठी निशुल्क 30 दिवसांचा ई-टुरिस्ट व्हिसा सुरू करणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली। इससे एक्सपोर्ट, को प्रोडक्शन और को इनोवेशन के नए दरवाजे भी खुलेंगे। दोनों पक्ष यूरेशियन इकोनॉमिक यूनियन के साथ एफटीए के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और फर्टिलाइजर के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग फूड सिक्योरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं। भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और पीपल टू पीपल टाइज का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक दूसरे के प्रति स्नेह, सम्मान और आत्मीयता का भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं। हाल ही में रूस में भारत के 2 नए कॉन्सुलेट्स खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा और आपसी नजदीकियां बढ़ेगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को काल्मिकिया में इंटरनेशनल बुद्धिस्ट फोरम में भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला। मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निःशुल्क 30 डे ई टूरिस्ट वीजा और 30 डे ग्रुप टूरिस्ट वीजा की शुरुआत करने जा रहे हैं। पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर अध्यक्ष पुतिन यांनीही इंधन खरेदी विक्रीबाबत मोठी घोषणा केली। रशिया कोणत्याही दबावाला न जुमानता भारताला इंधन पुरवठा सुरू ठेवेल असं पुतिन यांनी म्हटलं। Coal and everything that is required for the development of India's energy, we are ready to continue uninterrupted shipments of fuel for the fast-growing Indian economy. Of course, the bilateral interaction in energy does not limit to that. We are also conducting a flagship project to build the largest Indian nuclear power plant, Kudankulam. 2 out of 6 reactor units have been already connected to the energy network and 4 are still under construction. भारताने रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी म्हणून डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं भारतावर दबाव आणतायत। ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादून तेल खरेदी थांबवण्याची धमकी दिली। ट्रम्प यांनी साम दाम दंड भेद असे सर्व हातखंडे आजमावले, मात्र भारतानं
ट्रम्प यांना प्रतिक्रिया देणं सतत टाळल्यानं त्यांची अडचण वाढली. अखेर ट्रम्प यांनी माघार घेत भारतावरील अतिरिक्त टॅरिफ कमी करण्याची तयारी दाखवली. पण आता रशियानं अमेरिकेच्या नाकावर टिचून इंधन पुरवठा सुरूच राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारत रशियाची मैत्री इतक्या सहजासहजी तोडता येणार नाही, हेच पुतीन यांच्या दौऱ्यातनं अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.